साखळी योजनेचा प्रश्न गेली 35 ते 40 वर्षांपासून अद्यापही भिजत पडलाय। या योजनेसाठी जवळपास 3 तपाहून अधिक काळ रास्ता रोको, आंदोलन, निवेदन दिली गेली। काहींनी तर या योजनेपायी अखेरचा श्वास देखील घेतलाय, तर काही जण अजूनही पुढच्या पिढीचे कल्याण होईल म्हणून लढतोय। लोकसभा विधानसभेची निवडणूक आली की पुढाऱ्यांना योजनेची आठवण होते, पण निवडणूक झाली की पुढारी योजनेकडे ढुंकूनही पाहत नाहीत, हे आजवरचं वास्तव आहे। परंतु याला अपवाद ठरलेत ते म्हणजे विखे पाटील। डॉक्टर सुजय विखे पाटलांनी साखळी योजनेसाठी लागणारं पाणी कागदावर दाखवण्याचं मोठं धाडस केलं, परंतु नंतरच्या काळात महायुती सरकारचा विस्तार झाला आणि कागदावर आलेलं पाणी कुठं मुरलं हेच नगरकरांना समजलं नाही। साखळीसाठीचं कागदावरचं पाणी कुठं मुरलं याच बाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विजय बोबरे आणि आपण पाहतात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल। मित्रांनो, साखळी योजना नेमकी कशी आहे ते एकदा आपण पाहू। साखळी डोंगरामुळे या योजनेला हे नाव पडलंय आणि सुमारे 30 ते 35 वर्षांपासून या योजनेची मागणी होती। कुकडी प्रकल्पातील पावसाळ्यातील अतिरिक्त पाण्यावर ही योजना चालणार आहे। नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावातील 18,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। विसापूर तलावातून विद्युत पंपाद्वारे पाणी उचलायचं, ते 11 किलोमीटर दूर असलेल्या साखळी डोंगरावर सोडायचं, तिथून नैसर्गिक उतारानं ते नगर तालुक्यातील 17 आणि श्रीगोंदा तालुक्यातील 18 गावांना द्यायचं, अशी ही योजना आहे। यासाठी 800 कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे। या पाण्यातून पाझर तलाव आणि बंधारेही भरले जाणार आहेत। आता या योजनेसाठी कोणी कोणी आवाज आजपर्यंत उठवलाय ते एकदा पाहू। साखळी योजनेसाठी खासदार निलेश लंके, माजी खासदार सुजय विखे पाटील, अभिनेत्री दीपाली सय्यद, आमदार बबनराव पाचपुते, भाजपा नेते शिवाजी कर्डिले, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, कृती समिती यांच्यासह लाभ क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी ही योजना मार्गी लागण्यासाठी आवाज उठवला। अनेक वेळा रास्ता रोको आंदोलन देखील केली। जिल्ह्याच्या उत्तर भागात नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा असा पाणी संघर्ष नेहमीच कळीचा मुद्दा ठरत असल्याचा आजवरचा इतिहास आहे। उत्तरेच्या मानाने दक्षिणेत मात्र पाण्याचे दुर्भिक्ष। दक्षिणेत कुकडीच्या पाण्यावरून नगर विरुद्ध पुणे जिल्हा असा संघर्ष कायमच चर्चेतील विषय ठरतो। या संघर्षात नगरकर नेहमीच पुण्याच्या प्रेशर खाली असल्याचं बोललं जातं। परिणामी नगरकरांची कुकडीच्या पाण्याची कोरड कायमच राहते। आता पुन्हा कुकडीचा विषय चर्चेला येतोय तो साखळी योजनेमुळे। आमदार खासदारकीची निवडणूक आली की साखळी पाणी योजना हमखास चर्चेला येणार म्हणजे येणार। प्रत्येक प्रचारात योजना करू असं आश्वासन आणि पुढे प्रत्येकालाच त्याचा विसर हे नित्याच झालंय। माजी खासदार सुजय विखे पाटील मात्र याला अपवाद ठरले। त्यांनी पुणे जिल्ह्यातील धुरीणांनी नगरचं पाणी कसं अडवलं याची पोलखोल केली। साखळी योजना मार्गी लागावी यासाठी कृती समिती स्थापन झाली। समितीने नागरिकांना सोबत घेत रस्त्यावर उतरत आंदोलनं केली, मोर्चे काढले, पण सरकारला जाग आली नाही। गत लोकसभा निवडणुकीत डॉक्टर विखेंच्या प्रचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिवाळकीत आले होते। त्यावेळी देखील त्यांनी साखळी पूर्ण करण्याचा शब्द दिला होता। माजी खासदार विखे पाटलांनी योजनेसाठी पाठपुरावा केला आणि योजनेच्या सर्वेक्षणाला सरकारी मंजुरी आणली। आमदार बबनराव पाचपुते यांच्या विधानसभेतील साखळीच्या तारांकित प्रश्नावर महाविकास आघाडीतील तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी पाणी उपलब्धतेची अट टाकली। नव्याने पाणी उपलब्धी होणे अशक्य असल्यानं साखळी औटघटकेची होते की काय अशी शंका उपस्थित झाली। घोड धरणाच्या 4 टीएमसी पाण्यातून पुणे जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले जावेत हा जलसंपदा विभागाचा लेखी अभिप्राय। परंतु बंधाऱ्यात पाणी सोडण्यापूर्वीच सरकार बरखास्त झालं। मात्र तोच सरकारी कागद खासदार सुजय विखेंच्या हाती लागला आणि तोच कागद साखळीसाठी मोलाचा ठरला। साखळीसाठी पाण्याची अट टाकताना पाणी नाही म्हणणारा जलसंपदा विभागच 4 टीएमसी पाणी उपलब्धतेचा पुरावा देऊन गेला हेच विखेंनी हेरलं। या पत्रातून महाविकास आघाडीची पोलखोल तर झालीच, पण विखेंचे यशस्वी पावलंही पडलं आणि साखळीच्या सर्वेक्षणासाठी 2 कोटींचा निधीही मिळाला। पुढे सर्वेक्षणही झालं। आता प्रश्न उरतो तो पाणी उपलब्धतेच्या दाखल्याचा। पाणी उपलब्धतेच्या दाखल्यासाठी जवळपास वर्षभरापासून साखळी कृती समिती नाशिक, मुंबई वाऱ्या करते,
परंतु अद्यापही पाणी उपलब्धतेचा दाखला मिळालेला नसल्याचं सांगण्यात येत आहे. विखे पाटलांनी कागदावर दाखवलेलं पाणी नेमकं मुरतंय कुठं, असाच काहीसा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटलांचा पराभव झाला. त्यामुळे विखे पाटील या योजनेसाठी लक्ष घालतील की नाही याबाबत आता शंकाच आहे. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांना सोबत घेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी योजनेच्या सर्वेक्षणास मंजुरी आणली. निधी टाकला, सर्वेक्षणही केलं, हे वास्तव आहे. विखे पाटलांमुळेची योजना मार्गी लागेल असा कयास लाभधारक शेतकऱ्यांमधून बोलून दाखवला जात होता. परंतु आता ते योजनेसाठी कितपत लक्ष घालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कृती समितीने आक्रमक भूमिका घेतल्याने साखळीचा प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसू लागली. आता शेतकऱ्यांनीच मंत्र्यांना फिरून न देण्याचा इशाराही दिलाय. साखळीसाठी कागदावर उपलब्ध असलेलं पाणी पुणेकर नगरकरांना देणार का? विखे पाटील पुढाकार घेणार का? मुरलेलं पाणी सापडणार का? नगरच्या शेतीची तहान भागणार का? अशी अनेक प्रश्न आता नगरकरांना पडू लागले. योजनेसाठी पाणी मिळतंय की नाही हे पाहण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या योजनेबद्दल आणि पुढाऱ्यांनी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्हाला जे वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.